Hi students, welcome once again to the English class of 6th standard, and today we are doing lesson number 1.5, a kabaddi match. Before that, please subscribe the channel if you are new to the channel so that you can get more lessons of this English class. And the playlist where all the lessons are available is given, the link is given in the description box, okay, where you can click on that. त्याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला सगळे इंग्लिशचे लेसन्स मिळतील 6th स्टँडर्डचे. ओके, 6th स्टँडर्डची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स स्टार्ट विथ द लेसन. सो लेसन नंबर 1.5, अ कबड्डी मॅच. The school sports meet was scheduled next month. The practice matches had already begun. तर इयरली स्पोर्ट्स असतात स्कूल्समध्ये, तुमच्या स्कूल्समध्ये पण असतील तसे. तर त्या स्पोर्ट्स मीट शेड्यूल केलं होतं कधी, त्यात पुढच्या महिन्यात, नेक्स्ट मंथ. शेड्यूल्ड म्हणजे अरेंज केलं होतं, ओके, ठरवलं होतं. सो स्कूल स्पोर्ट्स मीट ज्याच्यामध्ये मॅचेस घेतल्या जातात, वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा असतात, त्याला स्पोर्ट्स मीट म्हणतात. द प्रॅक्टिस मॅचेस हॅड ऑलरेडी बिगन. तर प्रॅक्टिस मॅचेस ऑलरेडी सुरू झाल्या होत्या. 9B वर फेवरेट्स ॲज दे हॅड स्ट्रॉंग प्लेयर्स इन द्या टीम्स. तर 9B ही सगळ्यांची फेवरेट टीम होती, कारण त्या टीममध्ये खूप स्ट्रॉंग प्लेयर्स होते, ओके, सगळे एक्सपर्ट प्लेयर्स होते. द कबड्डी ट्रायल्स वर ऑन. द कबड्डी ट्रायल्स म्हणजे काय, तर सिलेक्शन केलं जातं, मॅचेस घेतल्या जातात आणि कोण प्लेयर्स असणार, प्लेयर्स चूज केले जातात, त्याला ट्रायल्स म्हणतात. तर कबड्डी या खेळाचे ट्रायल्स ऑलरेडी सुरू झाल्या होत्या. द कबड्डी ट्रायल्स वर ऑन. दिस इयर देर वर 3 न्यू स्टुडंट्स इन क्लास 9A. तर 9A मध्ये 3 नवीन प्लेयर्स घेतले होते, ओके. आणि टू एव्हरीवन सरप्राईज दे प्रूव्ह टू बी आउटस्टँडिंग. तर हे जे 3 प्लेयर्स घेतले होते ते खूप हुशार प्लेयर्स होते. त्यांची ट्रायल जेव्हा घेतली, त्यांची खेळ जेव्हा बघितला, तेव्हा ते खूप एक्सपर्ट वाटले. दे वर आउटस्टँडिंग. ट्रायल्स घेऊन जेव्हा खेळाडू चूज करण्यात आले, तेव्हा हे 3 प्लेयर्स दे वर व्हेरी आउटस्टँडिंग प्लेयर्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते, खूप हुशार होते. त्यासाठी 9A's होप्स सोर्ड. होप्स सोर्ड म्हणजे त्यांच्या अपेक्षा वाढल्या. होप्स म्हणजे अपेक्षा वाढल्या. सोर्ड म्हणजे वाढल्या. 9Aच्या होप्स वाढल्या आणि 9A जिंकणार असं सगळ्यांना वाटू लागलं. When the match started, all the spectators clapped and boosted the morale of both the teams. आता मॅच सुरू झाल्याबरोबर जे स्पेक्टेटर्स होते, स्पेक्टेटर्स म्हणजे प्रेक्षक, ओके, तर त्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत केलं. कोणाचं, तर दोन्ही टीम्सचं. क्लॅप्ड अँड बूस्टेड द मोराल. बूस्टेड द मोराल म्हणजे मनोबल वाढवणं. बूस्टेड म्हणजे वाढवणं किंवा प्रोत्साहन देणं. बूस्टेड द मोराल, मोराल म्हणजे मनोबल, ओके. क्लॅप्ड टाळ्या वाजवल्या अँड बूस्टेड द मोराल ऑफ बोथ द टीम्स. दोन्ही टीम्सचं मनोबल वाढवलं, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. 9A वॉन द टॉस अँड सेंड देअर रेडर गोविंद. तर 9A टॉस जिंकला आणि त्यांचा पहिला प्लेयर त्यांनी पाठवला, त्याचं नाव होतं गोविंद. ही वॉज सो स्विफ्ट. तो एवढा चपळ होता, स्विफ्ट म्हणजे चपळ. ही वॉज सो स्विफ्ट दॅट बिफोर द ओपोनंट्स रिअलाइज्ड इट, ही हॅड टच्ड सुरेश फ्रॉम 9B अँड वॉज ऑलरेडी हेडिंग द होम. तर एवढा चपळ होता की समोरच्या टीममध्ये, म्हणजे 9B टीममधल्या प्लेयर्सना काही कळण्याच्या आत, बिफोर दे रिअलाइज म्हणजे त्यांना काहीच कळलं नाही. बिफोर द ओपोनंट्स रिअलाइज्ड इट, ही हॅड टच्ड सुरेश फ्रॉम 9B. तर 9Bच्या सुरेश नावाच्या प्लेयरला त्यांनी ऑलरेडी टच केलं होतं, आऊट केलं होतं. कोणी, गोविंदने, 9Aच्या गोविंदने, ओके. ही हॅड टच्ड सुरेश फ्रॉम 9B अँड वॉज ऑलरेडी हेडिंग होम. आणि त्याला टच करून तो आपल्या हद्दीत परत गेला, ओके. अँड अ पॉईंट वॉज स्कोर्ड. तर त्यांना अजून एक पॉईंट मिळाला. कोणाला, 9Aला 1 पॉईंट मिळाला गोविंदमुळे. रवी फ्रॉम 9B वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर. तर 9Bचा रवी नावाचा प्लेयर खूप स्ट्रॉंग प्लेयर होता. ही अलोन वॉज सफिशियंट टू कॅच होल्ड ऑफ एनी प्लेयर. तर रवी एवढा स्ट्रॉंग होता की तो एकटाच पुरेसा होता सगळ्यांकरता. तर तो कसा खेळायचा की ही वॉज सफिशियंट टू कॅच होल्ड ऑफ एनी प्लेयर सो टाईटली इन बिटवीन हिज लेग्स टू स्टेट लाईक सीझर्स.
तर त्याचे पायाने तो कोणत्याही प्लेयरला एकदम घट्ट पकडू शकत होता, कॅच करू शकत होता. आणि कसं तर त्याचे जशी कात्री असते त्याच्या कात्रीत पकडल्यासारखं तो समोरच्या प्लेयरला पकडत असे त्याच्या दोन्ही पायांनी. ओके, ही कुड कॅच होल्ड ऑफ एनी प्लेयर सो टाइटली in between his legs like twisted scissors. His legs twisted like scissors. That releasing oneself from his grip was next to impossible. तो कात्रीत पकडल्यासारखा जो समोरच्या प्लेयरला दोन्ही पायाने पकडत होता ते सोडवणं केवळ अशक्य होतं. इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल म्हणजे केवळ अशक्य. ओके, रिलीजिंग वनसेल्फ म्हणजे एखादा त्याच्या तावडीतून सोडवणं स्वतःला अशक्य होतं एखाद्याला. ऑल द प्लेयर्स वर लिटरली अफ्रेड ऑफ हिम. तर सगळे प्लेयर्स त्याला घाबरून असायचे. कोणाला? रवी फ्रॉम 9th बीला घाबरून असायचे सगळे प्लेयर्स. दिस एस प्लेयर हॅड वॉन मॅनी मॅचेस फॉर 9th बी. तर हा एस प्लेयर, एस म्हणजे एक्सपर्ट प्लेयर, ह्यांनी 9th बीसाठी खूप मॅचेस जिंकून दिल्या होत्या. विथ द सपोर्ट ऑफ मोहन अँड विनोद 9th बी वर अनबिटेबल. तर अजून 2 प्लेयर मोहन आणि विनोद ह्यांच्या मदतीने, ह्यांच्या सपोर्टने 9th बीला हरवणं केवळ अशक्य होतं. दे वर अनबिटेबल. ओके, मंगेश फ्रॉम 9A वॉज ऑल्सो स्ट्रॉंग. ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी. तर 9th Aचा मंगेश म्हणून एक प्लेयर होता, तो पण खूप स्ट्रॉंग होता. ओके, तो ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी म्हणजे रवीबरोबर खेळण्यासाठी तोडीस तोड होता. ओके, तेवढ्याच ताकदीचा होता. ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी फ्रॉम 9th B. रवी वॉज रिलॅक्स्ड ॲज ही हॅड नेवर ड्रेम्ड ऑफ एनी स्ट्रॉंग ऑपोजिशन फ्रॉम एनी टीम. तर रवीला रिलॅक्स होता म्हणजे तो असं म्हणूया की गाफील होता. ही वॉज नॉट अवेअर की आपल्यापेक्षा कोणीतरी स्ट्रॉंग प्लेयर दुसऱ्या टीममध्ये आहे. 9th Aमध्ये कोणीतरी स्ट्रॉंग आहे आपल्यापेक्षा असं रवीला कधीच वाटलं नव्हतं. त्यापेक्षा तो निवांत होता. ही वॉज रिलॅक्स्ड. वेन मंगेश वॉज रेसल्ड डाऊन बाय रवी अँड हिज फ्रेंड्स एव्हरी वन इन द स्पेक्टेटर्स थॉट दॅट 9A वुड लूज मंगेश. तर रवीने काय केलं? मंगेशला खाली पाडलं. रेसल डाऊन मंगेश. रवी रेसल डाऊन मंगेश. वेन मंगेश वॉज रेसल डाऊन बाय रवी अँड हिज फ्रेंड्स. तर रवी आणि त्याच्या फ्रेंड्सनी मंगेशला खाली पाडलं होतं. तर सगळ्यांना काय वाटलं? प्रेक्षकांमध्ये एव्हरी वन इन द स्पेक्टेटर्स, प्रेक्षकांमध्ये सगळ्यांना काय वाटलं की एव्हरी वन इन द स्पेक्टेटर्स थॉट दॅट 9A वुड लूज मंगेश. तर सगळ्यांना वाटलं की आता मंगेश बाहेर जातो. ओके, तो आउट होऊन बाहेर जातोय. सो 9th ही टीम मंगेशला लूज करणार किंवा मुकणार. ओके, दे विल लूज मंगेश. बट मंगेश प्रूव्ड हिज मेटल. प्रूव्ड हिज मेटल म्हणजे त्यांनी आपली स्किल दाखवलं, आपली कौशल्य दाखवलं, हुशारी दाखवलं. प्रूव्ड हिज मेटल म्हणजे आपलं कौशल्य दाखवलं, आपण किती चांगला खेळतो असं हे दाखवलं. ही वॉज ऑन द ग्राउंड विथ द अँटी रेडर्स कॅचिंग होल्ड ऑफ हिज वेस्ट अँड लेग्स. तर अँटी रेडर्स कोण? रवी आणि त्याचे फ्रेंड्स हे अँटी रेडर्स. ओके, मंगेश रेडर म्हणून गेला होता. तर ह्या अँटी रेडर्सनी त्याचे पाय आणि कंबर पकडून ठेवली होती. ओके, ही वॉज ऑन द ग्राउंड मंगेश वॉज ऑन द ग्राउंड विथ द अँटी रेडर्स कॅचिंग होल्ड ऑफ हिज वेस्ट अँड लेग्स. तर मंगेशचे पाय आणि कंबर ह्या अँटी रेडर्सनी पकडून ठेवली होती. ओके, रवी आणि त्याच्या फ्रेंड्सनी मंगेशचे हातपाय पकडून ठेवले होते. स्लोली ही इंच टुवर्ड्स हिज कोट. ऑल द अँटी रेडर्स विथ ऑल देअर माइट वर ट्राईंग देअर बेस्ट टू पुल हिम बॅक. तर हळूहळू तो इंच पुढे जात होता. कोण? मंगेश. आणि हे सगळे अँटी रेडर्स त्याला मागे खेचण्याचा शर्तीचे प्रयत्न करत होते. व ट्राईंग देअर बेस्ट टू पुल हिम बॅक. बट विथ ग्रेट डिटर्मिनेशन अँड विदाउट लॉजिंग हिज ब्रेथ मंगेश सक्सेसफुली टच द मिडलाईन. तर आपला श्वास घट्ट रोखून आणि डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द, पूर्ण ताकदीनिशी आणि जिद्दीने, बट विथ ग्रेट डिटर्मिनेशन अँड विदाउट लूजिंग हिज ब्रेथ, आणि श्वास न सोडता मंगेशनी ती लाईन टच केली, मिडलाईन टच केली आणि तो आऊट होण्यापासून वाचला. ओके, ही वॉज नॉट आऊट. देर वर चिअर्स इन द एअर. तर सगळ्यांनी जल्लोष केला, त्याला शाबासकी दिली. देर वर चिअर्स इन द एअर. ओके, he had not only saved himself but was also able to score 3 points for his team as Ravi, Mohan and Ajinkya who were holding him were also declared out. तर
त्यांनी स्वतःचंच वाचवलं नाही टीममधनं बाहेर जाण्यापासून, तर त्यांनी स्वतःच्या टीमला 3 पॉईंट्स स्कोअर करून दिले. ओके, रवी, मोहन आणि अजिंक्य ह्यांना आऊट करून. म्हणजे 3 पॉईंट्स तर मिळवलेच, पण रवी, मोहन आणि अजिंक्य ह्यांनासुद्धा त्यांनी आऊट केलं. ओके, तर 9th बी मधले रवी, मोहन आणि अजिंक्य हे सुद्धा आऊट झाले मंगेशमुळे. आणि मंगेशच्या 9th एला 3 पॉईंट्स मिळाले. ओके, नाव 9th बी बिगन टू प्ले कॉशियसली म्हणजे सावधगिरीने, केअरफुली. ओके, 9th बी आता केअरफुली खेळू लागले. मिहीर, वन ऑफ द रेडर्स, इवन मॅनेज टू टॅग सोहन इन 9th ए. तर मिहीर नावाचा त्यांचा एक रेडर, त्याने सोहनला टॅग केलं. ओके, मॅनेज टू टॅग सोहन इन 9th ए म्हणजे तो सोहनला टॅग करण्यात सक्सेसफुल झाला. नथिंग मच हॅपन इन द नेक्स्ट फ्यू रेड्स. तर पुढच्या काही रेड्समध्ये काही विशेष झालं नाही खेळामध्ये. ओके, नाव इट वॉज विवेक्स रेड. ही ऑलवेज प्लेड विथ स्ट्रॅटेजीज अँड दे वर्कड फाईन. तर विवेक आता रेडर म्हणून आला. ओके, तो नेहमी प्लॅन्स करायचा, स्ट्रॅटेजीज करायचा, त्याची ती खासियत होती. ही ऑलवेज प्लेड विथ स्ट्रॅटेजीज अँड दे वर्कड फाईन. आणि ते स्ट्रॅटेजीज त्याच्या टीमसाठी फायद्याचे ठरत होते. दे वर्कड फाईन. ओके, द रिमेनिंग 3 प्लेयर्स फ्रॉम 9th बी ट्रॅप्ड विवेक. तर 9th बी मधले 3 प्लेयर्स होते, त्यांनी विवेकला ट्रॅप केलं. विवेक रेडर म्हणून आला होता, तर ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की विवेक हा 9th एचा प्लेयर होता. ओके, 9th एचा रेडर होता. तर विवेक आल्यानंतर 9th बीच्या 3 प्लेयरनी त्याला ट्रॅप केलं, त्याला पकडलं. ओके, अंडरस्टूड. नाव ही स्लोली मूव्ड बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट. तर त्या तिघांनी विवेकला पकडल्याबरोबर विवेकनी काय केलं, तो हळूहळू मागे सरकत गेला त्याच्या कोर्टमध्ये जायला, स्वतःच्या कोर्टमध्ये जायला. ओके, ही स्लोली मूव्ड बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट. द 3 अँटी रेडर्स ऑल्सो मूव्ड विथ हिम. तर ते तिघंसुद्धा त्याच्याबरोबर सरपटत जाऊ लागले. त्याला पकडलं होतं तिघांनी. तर विवेक कसा आपल्या 9th एच्या साईडला जायला बघत होता, तर हे तिघंसुद्धा त्याच्याबरोबर ओढले जात होते. ही स्लोली मूव्ड बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट अँड द 3 रेडर्स ऑल्सो मूव्ड विथ हिम. तर विवेक आणि ते तिघं 9th एच्या हद्दीमध्ये जात होते. विवेक त्यांना ओढत होता, त्या तिघांना. वेन दे कॉट हिज आर्म्स अँड वर ट्राईंग टू पुल हिम बॅक, विवेक स्लिप्ड हिज लेग बियॉन्ड द मिड लाईन विथ द अँटी रेडर्स स्टील हँगिंग ऑन टू हिज आर्म. तर या तिघांनी जेव्हा त्याला त्याच्या आर्मला पकडलं होतं, आर्म म्हणजे त्याच्या हाताला, वेन दे कॉट हिज आर्म अँड दे वर ट्राईंग टू पुल हिम बॅक, हे तिघंजण त्याला बॅक मागं पुल करायचा प्रयत्न करत होते. तेव्हा काय झालं, विवेक स्लिप्ड हिज लेग बियॉन्ड द मिड लाईन. तर विवेकने स्वतःचा पाय घसरला आणि जी लाईन होती मधली 2 टीमच्या मध्ये, ग्राउंडवर 2 टीमचे भाग करणारी जी लाईन होती, ग्राउंडचे भाग करणारे, त्या लाईनच्या बियॉन्ड गेला, म्हणजे दुसऱ्या बाजूला गेला. थोडक्यात काय, तर तो 9th एच्या हद्दीत गेला. विवेक स्लिप्ड हिज लेग बियॉन्ड द मिड लाईन विथ द अँटी रेडर्स स्टील हँगिंग ऑन हिज आर्म. तर तो आतमध्ये गेला लाईनच्या, तरी हे अँटी रेडर्स, हे तिघं जे 9th बीचे होते, त्यांनी त्याला अजूनही पकडून ठेवलं होतं. म्हणून काय झालं, 9th बीची सगळीच्या सगळी टीम आऊट झाली. ओके, विवेक आपल्या हद्दीत हात लावला त्याने, त्यामुळे ह्या तिघांनी त्याला सोडलं नव्हतं, म्हणून हे तिघं पण आऊट झाले. 9th बीचे तिघंही अँटी रेडर्स प्लेयर्स आऊट झाले. द अँटी रेडर्स स्टील हँगिंग ऑन टू हिज आर्म. सो वॉट हॅपन्ड, द होल ऑफ द 9th बी टीम वॉज डिक्लेअर्ड आउट. 9th A had actually managed to get 3 more bonus points of Lona. पॉईंट्स ऑफ लोना म्हणजे जेव्हा सगळेचे सगळे प्लेयर्स आऊट होतात, एंटायर टीम आऊट होते, तेव्हा त्या पॉईंट्सना लोना म्हणतात, पॉईंट्स ऑफ लोना. ओके, तर 9th एनी हे लोना पॉईंट्स घेण्यात यशस्वी झाले होते. दे हॅड मॅनेज टू गेट 3 मोर बोनस पॉईंट्स ऑफ लोना. इट वॉज अन आयसिंग ऑन द केक. तर केकवर
आपण आयसिंग करतो, डेकोरेट करतो केक, तर केक होता आणि त्याच्यावर अजून डेकोरेशन, म्हणजे सोने पे सुहागा जसं म्हणतो ना तसं. इट वॉज अन आयसिंग ऑन द केक. व्हॉट अन एनव्हिएबल स्कोर, म्हणजे समोरच्या दुसऱ्या टीमला जलस करणारा स्कोर. एनव्हिएबल स्कोर. व्हॉट अ एनव्हिएबल स्कोर. हेवा वाटावा असा स्कोर. ओके, एनव्हिएबल म्हणजे हेवा वाटणं. इट सेट द हेड्स ऑफ 9th बी रिलिंग. तर 9th बी च्या प्लेयर्सना त्यांची डोकं गरगरू लागलं. हेड्स ऑफ 9th बी वर रिलिंग, म्हणजे हेड्स रिलिंग म्हणजे गरगरणं, चक्कर येणं. इट सेट द हेड्स ऑफ 9th बी रिलिंग. 9th बीच्या सगळ्यांना गरगरल्यासारखं होऊ लागलं. त्यांना शॉक बसला थोडक्यात, त्यांचे सगळे प्लेयर आउट झाल्यामुळे. आफ्टर द हाफ टाईम ब्रेक द स्टार प्लेयर्स ऑफ 9th ए वर फुल ऑफ कॉन्फिडन्स. तर इंटरवल झाला, हाफ टाईम ब्रेक झाला गेमचा, तेव्हा हे 9th एचे सगळे प्लेयर्स, त्यांच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स आला होता. ते स्टार प्लेयर झाले होते आता. ते चांगले खेळल्यामुळे, त्यांना जास्ती पॉईंट्स मिळाल्यामुळे दे वर नाव स्टार प्लेयर्स अँड दे वर फुल ऑफ कॉन्फिडन्स. वन्स अगेन दे मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द एस रेडर्स मोहन, अजिंक्य अँड रवी. तर हे जे एस रेडर्स होते, मोहन, अजिंक्य अँड रवी, त्यांना पकडण्याचा परत एकदा त्यांनी चान्स घेतला. दे मॅनेज म्हणजे ते सक्सेसफुल झाले. एस प्लेयर्स म्हणजे एक्सपर्ट प्लेयर्स. ओके, दे मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द एस रेडर्स मोहन, अजिंक्य अँड रवी. 9th ए आउटप्लेड 9th बी इन ऑल द एरियाज ऑफ कबड्डी. तर आउटप्लेड 9th बी म्हणजे 9th बीपेक्षा चांगला खेळू लागले. कोण? 9th ए. दे आउटप्लेड मीन्स दे प्लेड मोर बेटर, खूपच चांगलं. ओके, देन 9th बी. सो 9th ए वॉज प्लेइंग व्हेरी वेल अँड दे आउटप्लेड 9th बी इन ऑल एरियाज ऑफ कबड्डी. ते कबड्डीच्या सगळ्या भागात, म्हणजे रेडर्स असो किंवा मग ट्रॅप करणारे असो प्लेयर्स, तर सगळेच प्लेयर्स इन ऑल आस्पेक्ट्स वर सुपिरियर देन 9th बी. 9th ए प्लेयर्स वर सुपिरियर देन 9th बी. Their team spirit, their confidence, their strategies, their swiftness, suppleness helped them to beat 9th B, who had never tasted defeat earlier. तर त्यांचा टीम स्पिरिट म्हणजे संघाचा एकजूटपणा, त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, त्यांचे स्ट्रॅटेजीज, त्यांचे प्लॅन्स, ओके, त्यांचे स्विफ्टनेस म्हणजे त्यांची चपळता, आणि त्यांची सपलनेस म्हणजे त्यांचा विचारपूर्वक खेळणं, स्टेबिलिटीमध्ये खेळणं, सपलनेस, हे सगळ्या गोष्टी त्यांना 9th बीला हरवण्यासाठी कारणीभूत ठरल्या. आणि 9th बी अशी टीम होती की ज्यांनी कधीही हार पत्करली नव्हती आधी. हू हॅड नेव्हर टेस्टेड डिफीट अर्लियर. डिफीट म्हणजे हार. ओके, आधी त्यांनी कधीही डिफीट पाहिली नव्हती. नेव्हर टेस्टेड म्हणजे पराभवाची चव चाकली नव्हती म्हणतो ना तसं. दे हॅव नेव्हर टेस्टेड चव ऑफ डिफीट, पराभवाची चव कधीही घेतली नव्हती 9th बीने. तर त्यांना 9th एनी हरवलं. तर आता हा लेसन झाला इथे. तर हे जे गेम होता तो कसा असतो हे या इथपर्यंतच्या लेसनमध्ये शिकवलेलं आहे. एक एक्झाम्पल देऊन, 2 टीम्सचे एक्झाम्पल देऊन हे एक चित्र उभं केलं आहे गेमचं. आणि आता नेक्स्ट पेजवर काय आहे की कबड्डीबद्दल माहिती आहे. ओके, आता आपण ॲक्च्युअल गेम कसा खेळला गेला ते बघितलं, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं, राईट. आता कबड्डी म्हणजे एक्झॅक्टली काय हे पुढच्या पेजला वर दिलं आहे. सो कबड्डी इज अन एन्शियंट स्पोर्ट. तो फार जुन्या काळापासून कबड्डी हा गेम प्रचलित आहे. ओके, इट्स अ व्हेरी एन्शियंट म्हणजे खूप जुना स्पोर्ट आहे. इट ओरिजिनेटेड इन इंडिया अँड हॅज नाव बिकम पॉप्युलर इन मनी कंट्रीज. तर तो बेसिकली इंडियाचा गेम आहे आणि आता तो वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसिद्ध झाला आहे, पॉप्युलर झाला आहे. सो दॅट मॅनी इंटरनॅशनल इव्हेंट्स आर ऑर्गनाइज्ड. तर वेगवेगळे इंटरनॅशनल इव्हेंट्स, कबड्डी गेम्सचे वेगवेगळ्या देशांमध्ये स्पर्धा होते. ओके, फॉरेनच्या देशांमध्ये बरोबर आपली ही या गेमची स्पर्धा होती, इंडिया वर्सेस अदर कंट्रीज. ओके, इन these events, international rules are followed, but several other kabaddi styles such as Sanjeevani, Gamini, Amar, etc. are followed in different parts of India. तर थोडं चेंजेस झाले इंटरनॅशनल लेवलवर या गेममध्ये. थोडे रूल्स बदलले, थोडे खेळण्याच्या पद्धती बदलल्या. ओके, सो इन दिस इव्हेंट्स इंटरनॅशनल रूल्स आर फॉलोड.
नवीन रूल्स थोडे फॉलो केले जातात. पण काय काय कबड्डी जी आहे थोडी ती स्टाईल तशीच आहे इंडियासारखी. तर ते कुठल्या कबड्डी स्टाईल्स आहेत, तर संजीवनी म्हणून, गामिनी आणि अमर किंवा अजूनही एक्सेट्रा आर फॉलोड इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. ते ओरिजिनल इंडियन स्टाईलमध्ये इंडियन रूल्स पकडून जे कबड्डी खेळली जाते त्यातले हे 3 नावं आहेत, संजीवनी, गामिनी आणि अमर. आणि त्या तशाच इंडियामध्ये खेळल्या जातात. ओके. In Kabaddi, 2 teams of 7 members each face each other in a flat rectangular court divided by a midline. तर 2 टीम्स असतात, त्यामध्ये 7 प्लेयर असतात. एका टीममध्ये 7 आणि दुसऱ्या टीममध्ये 7. ओके. दे फेस ईच अदर ऑन अ फ्लॅट रेक्टँग्युलर ग्राउंड. तर एकामेकांना सामोरे जातात. फेस ईच अदर म्हणजे एकामेकांना सामोरे जातात. तर कुठे, तर एक मोठा ग्राउंड असतो स्क्वेअर शेपचा आणि त्याच्यामध्ये एक मिडलाईन असते. 2 भाग केलेले असतात त्या कोर्टचे. ओके. द गेम इज युजली प्लेड इन 2 हाफ्स विथ अ हाफ टाईम ब्रेक इन बिटवीन. तर हाफ टाईम ब्रेक असतो, इक्वल टाईम असतो किंवा 1 तास असला, अर्धा तास असला तर त्यात इंटरवल असतो, मध्ये हाफ टाईम ब्रेक असतो. 1 तासाचा असला तर अर्धा तासाने ब्रेक असतो, पुढच्या अर्धा तासात पुढचा हाफ खेळला जातो. आफ्टर द ब्रेक द टीम्स एक्सचेंज देअर साईड्स इन द कोर्ट. आणि ब्रेकनंतर त्या कोर्टची जागा इंटरचेंज केली जाते. म्हणजे उजव्या साईडला खेळणारे डाव्या साईडला खेळू लागतात आणि डाव्या साईडला खेळणारे उजव्या साईडला खेळू लागतात. टू प्ले द गेम ईच टीम सेंड्स रेडर्स अक्रॉस द मिडलाईन टू द अदर टीम. तर गेम सुरुवात कशी करतात, तर रेडर नावाचा एक प्लेयर असतो किंवा जो प्लेयर असतो तो त्याला एखाद्याला रेडर बनवलेला असतो आणि त्याने जाऊन आता दुसऱ्या टीमच्या हद्दीत जायचं असतं आणि त्या प्लेयर्सना पकडायचं असतं. To play the game, each team sends raiders across the midline to the other team. The raiders tries to tag the opponents and run back to his side all in one breath. तर रेडरने पळत दुसऱ्या साईडला जायचं असतं, त्यांच्या प्लेयरला टॅग करायचं, म्हणजे त्यांच्या प्लेयरला हात लावून यायचं अपोजिट टीमला, टॅग द अपोनंट्स, आणि पटकन पळत आपल्या साईडला यायचं, पळत आपल्या साईडला यायचं असतं पटकन. आणि हे सगळं एका श्वास रोखून केलं जातं. ओके. द रेडर ट्रायज टू टॅग द अपोनंट्स अँड रन बॅक टू हिज साईड ऑल इन वन ब्रेथ. ऑल इन वन ब्रेथ दम धरून, एक श्वास न घेता श्वास रोखून धरून हे सगळं करायचं असतं. टू शो दॅट ही हॅझंट इनहेल्ड अगेन ही हॅज टू चांट कबड्डी कबड्डी ऑल द टाईम. तर श्वास रोखून धरला आहे किंवा श्वास नॉर्मली घेत नाही आहे हे दाखवण्यासाठी त्याला कंटिन्यू तोंडात ते कबड्डी 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 म्हणायचं असतं, त्या समोरच्या प्लेयरला जाऊन हात लावून आऊट करून परत येईपर्यंत. ओके. इफ ही हॅज टू इनहेल अगेन ही इज आऊट. तर त्यांनी कबड्डी कबड्डी म्हणायचं सोडून दिलं तर त्याला आऊट डिक्लेअर केला जातो. द अपोनंट्स ट्राय टू कॅच द रेडर अँड स्टॉप हिम गोईंग बॅक टू हिज हाफ टिल ही लॉजेस हिज ब्रेथ अँड हॅज टू इनहेल अगेन. तर त्या साईडचे जेव्हा तो रेडर दुसऱ्यांच्या साईडमध्ये जातो तर तिकडचे लोक काय करतात, त्याला पकडतात. समजा तो हात लावून पटकन नाही गेला, तिकडेच राहिला, तर हे त्याला पकडून ठेवतात आणि त्याला जोपर्यंत तो कबड्डी कबड्डी म्हणायचं सोडून देत नाही तोपर्यंत पकडून ठेवतात. आणि एकदा का त्याने श्वास सोडला आणि कबड्डी म्हणायचं थांबला आणि श्वास घ्यायला लागला तर त्याला आऊट डिक्लेअर केलं जातं. ओके. द अपोनंट्स ट्राय टू कॅच द रेडर अँड स्टॉप हिम गोईंग बॅक टू हिज हाफ, म्हणजे त्याच्या हद्दीत, टिल ही लुजेस हिज ब्रेथ अँड हॅज टू इनहेल अगेन. तर श्वास जे रोखलेला श्वास सोडतो आणि ब्रीथ करायला तो कबड्डी कबड्डी म्हणणं थांबवतो. ओके. तेव्हा तो आऊट डिक्लेअर केला जातो. इफ द रेडर मॅनेजेस टू गो बॅक सक्सेसफुल्ली ऑल द पर्सन्स ही हॅज टॅग्ड अँड ऑल दोज हू हॅव टच्ड हिम आर डिक्लेअर्ड आऊट. तर जेव्हा तो रेडर परत आपल्या हद्दीत सक्सेसफुली जाऊ शकतो तेव्हा ज्याने त्याने पकडलेलं असतं, त्याला ज्याने धरलेलं असतं आणि तो आपल्या लाईनमध्ये हात टच करतो, आपल्या हद्दीत जातो, पूर्ण नाही गेला जरी हात जरी टच केला आणि बाकीच्या प्लेयर्सनी अपोजिट प्लेयर्सनी त्याला पकडलेलं असेल तर ते सगळे प्लेयर्स आऊट डिक्लेअर केले जातात. ओके. ऑल द पर्सन्स आर टॅग्ड अँड ऑल दोज हू हॅव टच्ड हिम आर डिक्लेअर्ड आऊट. फॉर इच प्लेयर डिक्लेअर्ड आऊट द अपोजिट टीम स्कोर्स अ पॉईंट. ते एका प्रत्येक प्लेयरला आऊट करण्यासाठी केलं तर त्यांना 1 पॉईंट मिळतो. इफ ऑल द 7 प्लेयर्स इन अ टीम आर आऊट द अपोजिट टीम
गेट्स बोनस पॉईंट्स वॉट इज कॉल्ड ॲज लोना. सगळेचे सगळे जर प्लेयर्स आउट झाले तर बोनस पॉईंट्स एका वेळेला तर बोनस पॉईंट्स मिळतात आणि त्या बोनस पॉईंट्सना लोना म्हणतात. ओके. द टीम विथ द मॅक्झिमम पॉईंट्स विन्स द मॅच. तर साहजिक आहे की ज्या टीमला जास्ती पॉईंट्स मिळतात ती टीम जिंकलेली असते. ओके. दॅट टीम इज द विनर. द गेम ऑफ कबड्डी रिक्वायर्स गुड हेल्थ, मस्क्युलर स्ट्रेंथ, स्ट्रॅटेजिक स्किल्स, अ लॉट ऑफ प्रॅक्टिस अँड अबाव ऑल ग्रेट डिटर्मिनेशन. तर कबड्डीसाठी काय काय गरजेचं असतं की चांगली तब्येत, गुड हेल्थ, ओके, निरोगी शरीर, मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे ताकद, स्ट्रॉंग बोन्स अँड मसल्स, स्ट्रॅटेजिक स्किल्स म्हणजे युक्त्या, स्ट्रॅटेजी म्हणजे युक्ती, आयडियाज, स्किल्स, युक्ती वापरून खेळायला लागतं, आणि अ लॉट ऑफ प्रॅक्टिस तर खूप लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटर्मिनेशन म्हणजे खेळाप्रती आस्था, जिंकणारच म्हणून अशी ठाम निष्ठा. ओके. दॅट इज कॉल्ड डिटर्मिनेशन, किंवा डिटर्मिनेशन म्हणजे निष्ठासुद्धा म्हणू शकतो आपण, तुम्हाला मिनिंग हवं असेल तर. ग्रेट डिटर्मिनेशन. सो इंडियन गर्ल्स अँड बॉयज हॅव ऑलवेज एक्सेल्ड ॲट कबड्डी. तर कबड्डी हा खेळ इंडियन गर्ल्स आणि बॉयज दोन्ही, मुली आणि मुलं, ह्या खूप छान खेळतात. एक्सेल्ड म्हणजे दे आर एक्सपिरियन्स्ड और दे आर एक्सपर्टिज्ड और दे आर एक्सपर्ट्स इन प्लेईंग कबड्डी. वूड यू लाईक टू बी अन एस कबड्डी प्लेयर वॅन यू आर अ लिटल ओल्डर. तर तुम्ही थोडेसे मोठे झालात तर तुम्हाला कबड्डी खेळायला आवडेल. ज्यांना नक्की आवडेल त्यांनी नक्की प्रॅक्टिस करावी, आपला हा खेळ पुढे न्यायला हवा. Who knows, if you make a resolve now, one day you may help win glory for your school or district or even state and the country. तर रिझॉल्व नाव म्हणजे, इफ यू मेक अ रिझॉल्व नाव म्हणजे आत्तापासून सुरुवात केली तर, कोर्स ऑफ ॲक्शन, आत्तापासून सुरुवात केली, प्रयत्न केला कबड्डी खेळायला, किंवा कबड्डीच्या टीममध्ये तुम्ही असाल तर एक दिवस तुम्ही तुमच्या शाळेचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव, डिस्ट्रिक्टचं नाव, स्टेटचं नाव किंवा देशाचं सुद्धा नाव मोठं करू शकता. ही कबड्डी मॅच जिंकून देऊन एस प्लेयर तुम्ही बनू शकता. ओके. द मेन प्लेयर, द एक्सपर्ट प्लेयर, अँड यू कॅन मेक युअर कंट्री प्राऊड और युअर स्टेट प्राऊड और युअर स्कूल प्राऊड. ओके. तर हा लेसन संपलेला आहे शिकून. तर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मला, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, सगळे 6 स्टँडर्डचे लेसन त्यांची प्लेलिस्ट दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके. तर आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.